Hello everyone, welcome to Byju's Exam Prep, the most comprehensive preparation app for all exams. आपला जी बॅच आहे या बॅच मध्ये टाइम अँड वर्क हा पार्ट आपण कव्हर करतोय. मॅथ्सचे जे क्लासेस आहेत त्या संदर्भात. तर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी तुमच्यासाठी आनंदाची आणि सुखसमृद्धीची आणि यश यश देऊन जाणारी जाऊ. तर त्यामुळे आजचा दिवस आहे, क्लास जो आहे थोडा आधीच आम्ही रेकॉर्ड करून तुमच्यासाठी ठेवलाय, जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये खंड पडू नये, हा एक आमचा याच्यामधला उद्देश आहे. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला काय काय पार्ट बघायचा आहे याबद्दलची चर्चा आपण करूयात. आणि काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. क्लासचं सेशन जे आहे ते फार लॉंग नसेल, छोटं सेशन असेल, पण सेशनमध्ये तुमच्यासाठी इंटरेस्टिंग पार्ट आपण कव्हर करणार आहोत. आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे काम, काळ आणि वेग. आणि जर तुम्हाला अनुभव असेल तर आतापर्यंतच्या परीक्षांमध्ये या घटकावरती बरेचसे प्रश्न आपल्याला आलेले आहेत. काय आहेत? तर काम, काळ आणि वेग या घटकाचे आपले प्रश्न आहेत. वर्क, स्पीड अँड टाइम. आता यामध्ये जे आहे, जेव्हा समप्रमाण एका राशीत वाढ होते तेव्हा दुसऱ्या राशीतही त्याच प्रमाणात वाढ होते. तसंच एक राशी कमी झाल्यास दुसरी राशीही त्याच प्रमाणामध्ये कमी होते. त्याला आपण समप्रमाण किंवा ज्याला आपण काय म्हणतोय, समप्रमाण किंवा त्याला डायरेक्ट प्रपोर्शन, हे जे आहे काय असतं, डायरेक्ट प्रपोर्शनचा हा क्वेश्चन असतो. डायरेक्ट प्रपोर्शन कसं होणार? एक काम आहे, 5 माणसं काम करतायत, तर 10 किलोमीटर रस्ता बांधतात. 10 माणसं झाली तर काय होतील? हे 20 किलोमीटर रस्ता बांधतील. तर हे समप्रमाणामध्ये डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये जातं. डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आलं तर काय होतं, तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या मदतीने एखादी क्वांटिटी काढता येतं. जसं की उदाहरण घ्यायचं झालं तर कसं उदाहरण राहील आपल्या समोर? 10 माणसं 10 माणसं काय होतात? 20 पोळ्या खातात. चला ठीक आहे, 10 माणसं 20 पोळ्या खातात, तर 15 माणसं किती पोळ्या खातील? 15 माणसे किती पोळ्या खातील? समजा या किती पोळ्या आपण एक्स पकडूयात. मग इथं एक्सची व्हॅल्यू काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल? तिरका गुणाकार, आणि आपल्याला त्याच्या माध्यमातून उत्तर काढता येईल. 20 गुणिले 15 भागिले 10. 10 × 10, 10 × 2 = 20, 15 × 2 = 30. एक्सची व्हॅल्यू आली 30 पोळ्या. समप्रमाणामधला आहे. या समप्रमाणाच्या मदतीने आपल्याला उत्तर काढता येतं. जसं की आता बघा उदाहरण, एक गाडी 3 तासात 120 किलोमीटर अंतर पार करेल, त्याच वेगाने 8 तासात किती अंतर पार करेल? मग सिंपल आहे, आपण कसं काढूयात? समप्रमाणामध्ये आहे, टाइम आपल्याला दिलेला आहे 3 hours, डिस्टन्स आपल्याला किती दिलेला आहे? 120 किलोमीटर. नाव व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट? हाऊ मच डिस्टन्स द कार विल कव्हर इन 8 hours. 8 hours म्हणजे एक्स. आपण इथे पकडूया एक्स किलोमीटर पार करेल. बरं, मग जे आता आपण हे बघतो तर व्यस्त प्रमाणामध्ये समप्रमाणामध्ये आहे, डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये, यूज द क्रॉस मल्टिप्लिकेशन. व्हॉट विल इट विल बी अवेलेबल टू अस? सो एक्स ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करणार आहे? 120 मल्टिप्लाइड बाय 8 डिवायडेड बाय 3. 3 × 1 = 3, 3 × 4 = 12, आणि हे 40. 40 × 8, 8 × 4 = 32. 320 किलोमीटर आन्सर आपल्याला मिळालंय. म्हणजे हे जे कामकाळ वेग आहे याच्यामध्ये सुद्धा हा पॅटर्न आपल्याला वापरावा लागू शकतो. नाव धिस इज फॉर युअर प्रॅक्टिस. आय एम वेटिंग फॉर 1 minute. ट्राय टू फाइंड आउट. इथेच क्लासमध्ये सोडवा, काही कुठे जाण्याची गरज नाही, इथेच क्लासमध्ये सोडवा आणि आपण पुढच्या प्रॉब्लेम वरती जाऊयात. 7 पुस्तकांची किंमत 140 रुपये, तर 17 पुस्तकांची किंमत किती? असं काढता आलं पाहिजे ना. 1 डझन दिलं राहतं, 2 डझन दिलं, तर याच्याप्रमाणे 1 minute टाइम इज अवेलेबल फॉर विथ यू. ट्राय टू फाइंड आउट. कॅल्क्युलेशन, सिंपल कॅल्क्युलेशन साठी, प्रॅक्टिस साठी मी वेळ तुम्हाला देतोय. चलो.
चला, उत्तर तुम्ही काढलं असेल, इट विल बी करेक्टेड फॉर यू. चला, व्यस्त प्रमाण. जेव्हा एका राशीत वाढ होते तेव्हा दुसऱ्या राशीतही त्याच प्रमाणात घट होते. वेन वन थिंग इज इन्क्रीजिंग अनदर इज गोइंग टू रिड्यूस. जेव्हा एका राशीत घट होते तेव्हा दुसऱ्या राशीत वाढ होते. त्याला आपण व्यस्त प्रमाण किंवा इनव्हर्स प्रपोर्शन असं म्हणतो. इनव्हर्स प्रपोर्शन. कसं काय इनव्हर्स प्रपोर्शन? जास्त माणसं काम कमी दिवसात पूर्ण करतील. एक काम आहे, एक वर्क आहे, तर जास्त माणसं असतील, माणसं वाढले तर काम कमी दिवसात पूर्ण होईल. माणसं कमी झाले तर काम पूर्ण करण्यासाठी जास्त दिवस लागेल. व्यस्त प्रमाणात संख्येची मांडणी सरळ रेषेत करून गुणाकार करतात. म्हणजे समजा बघा, 4 माणसं एक काम 8 दिवसात करतात, तर 8 माणसं ते काम किती दिवसात करतील? x दिवसात करतील. मग इथे जेव्हा आपल्याला कसं करता येईल, काम कॉमन आहे, 4 मल्टिप्लाइड बाय 8 इज इक्वल टू 8 मल्टिप्लाइड बाय x. हे जे आहे इथे फॉर्म्युला आपला तयार होईल आणि याच्या मदतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. सो व्हॉट विल बी द आन्सर फॉर x? x वुड बी काय होणार आहे? 4 मल्टिप्लाइड बाय 8 डिवाइडेड बाय 8. 8 8 झाले कॅन्सल. 4 डेज. 4 दिवसात हे लोक काम पूर्ण करतील. तर याच पद्धतीने जे आहे, व्यस्त प्रमाणामधलं आहे ना, तर हे तुम्ही आता सोडवा. प्रॅक्टिस प्रॅक्टिस व्हेरी मच इम्पॉर्टंट. प्रॅक्टिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर यू टू सॉल्व सच टाइप ऑफ प्रॉब्लेम्स. वन वर्क 12 persons take 20 days. The same work will be completed by 15 men in how many days? सिंपल. अशाच प्रकारचा प्रॉब्लेम परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. कंबाईनच्या परीक्षेमध्ये 4 सप्टेंबरला जी झाली होती त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स हे करता आले पाहिजे. व्यस्त प्रमाणाचं इनव्हर्स प्रपोर्शन मधलं आहे. 12 मल्टिप्लाइड बाय 20 इज इक्वल टू 15 मल्टिप्लाइड बाय डी डेज. सो डी डेजची व्हॅल्यू किती येते आपल्या समोर? 12 मल्टिप्लाइड बाय 20 डिवाइड बाय 15. 5 एक 5, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 3 एक 3, 3 चोक 12, 4 चोक किती झाले रे बाळांनो? 16 दिवस. बघा काय झालं, माणसं वाढली, कामाचे दिवस कमी झाले. इनव्हर्स रेशो मध्ये, इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहे. आता ज्यावेळी वर्क इज सेम, काम समान आहे, तर काय करायचं? सुरुवातीच्या माहितीचा गुणाकार बरोबर नंतरच्या माहितीचा गुणाकार. जेव्हा वेन वर्क इज सेम, सेम वी हॅव फॉलोड हिअर. सेम वर्क अर्लियर जी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि जी आपल्याला विचारलेली आहे, याचा गुणाकार आपल्याला घेता येईल. जसं की फॉर एक्झाम्पल वी विल सॉल्व दिस प्रॉब्लेम. 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? बघा प्रश्न आलेला आहे, तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. मी सुद्धा तुम्हाला याच्याबद्दल सांगतोय. ट्राय टू सॉल्व. पहिले सॉल्व करा, सगळं सोल्युशन मी तुम्हाला करून देणार आहे. बिलकुल बिलकुल. सगळ्यांचा गुणाकार करा. पहिल्या माहितीचा गुणाकार बरोबर दुसऱ्या माहितीचा गुणाकार. 20 मजूर रोज 6 तास काम करतात आणि 15 दिवसात पूर्ण करतात, तर 15 मजूर 5 तास काम करून डी दिवसामध्ये पूर्ण करतील. आता डी ची व्हॅल्यू काढताना हा गुणाकार 15 15 डायरेक्टच कॅन्सल करून टाकणार आहे. 20 गुणिला 6 भागिले 5, 5 एक 5, 5 चोक 20, डी इज इक्वल टू 6 चोक 24 दिवस. बघा काय झालं, मजूर कमी झाले, तास कमी झाले, दिवस बरोबर वाढलेत रे. 15 दिवसात होत होतं ते काम आता 24 दिवसामध्ये पूर्ण होणार आहे. गॉट इट एव्हरीवन? तुमचं हे चालं का? ते सांगा, तुमचं उत्तर हे चालं का? आणि भेटतो मी तुम्हाला सोमवारपासून, ज्यांना ते क्लासेस आहेत आपले रेग्युलर, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सुचवा की एक चांगल्या प्रकारची तयारी करून घेण्यासाठी आपलं बायजूस एक्झाम प्रेप ॲप काम करतंय. मराठी इंग्लिश दोन्ही मध्ये मी कव्हर करतोय. घाबरू नका. काही जणांसोबत मला संपर्क करायचा होता, बट खूप बिझी शेड्यूलर आहे, त्याच्यामुळे होत नाहीये. पण मला जसं पॉसिबल झालं तसं मी तुमच्यासोबत संपर्क साधतो. आणि तुम्हाला जर काय असेल ना, तर तुमचे जे आहे कॉन्टॅक्ट, तुम्ही आपल्या जो टेलिग्राम चॅनल आहे ना, टेलिग्राम ग्रुप आहे ना, त्या टेलिग्राम ग्रुपवरती टाका. मी सॉल्व्ह करेल इश्यूज तुमचे. 12 व्यक्ती एक काम 4 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 3 व्यक्ती किती दिवसात संपवतील? सिंपल आहे, एक काम आहे, 12 गुणिला 4 भागीला 3 आलं, तर इथे 3 एक 3, 3 चोक 12, 4 चोक 16. काही नाही रे, 16 दिवसात ते जे आहे ते काम कम्प्लीट होणार आहे.
हे सोडवणार, हे सोडवणार. दिस इज फॉर युअर प्रॅक्टिस. 1 minute टाइम इज अवेलेबल विथ अस. सोडवा, प्रॅक्टिससाठी सोडवा. जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढा तुम्हाला मी बेनिफिट, जास्त प्रॅक्टिससाठी मी देतोय. प्रॉब्लेम सिंपल प्रॉब्लेम्स आहेत, पण सिंपल प्रॉब्लेम सोडून काय होतं की नंतरच्या प्रॉब्लेमसाठी आपल्या माइंडला चालना मिळते. 9 व्यक्ती रोज 8 तास याप्रमाणे काम करत असल्यास 25 दिवसात काम पूर्ण करतात. काम सेम आहे, तेच काम 9 व्यक्ती रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील? एक बाब सरळ सरळ लक्षात ठेवा. काय होतं इथे? दिवस जे आहेत ते वाढतील. का वाढतील? व्यक्ती तेवढ्याच आहेत. 9 व्यक्ती आहे, इथे 8 तास काम करते, इथे 5 तास काम करतात. म्हणजे इथे 25 गुणीला 8 करा, सॉरी 25 गुणीला 8 करा भागिले 5 करा. 5 एक 5, 5 5 25, 8 पंचे 40 दिवस लागायला पाहिजे. जस्ट विदिन फ्यू सेकंड्स तुम्ही उत्तर सोडवू शकता. आता मी सोडून देतो, असं होतं की मी सोडून देतोय, पण असं होता कामा नये. दिस इज लिटिल बिट ट्रिकी, बट सोडवा. पहिले तुम्ही सोडवा, मग मी हिंट देतो. एक घर बांधण्याचे काम 15 गवंडी 4 दिवसात पूर्ण करतात. 5 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? सोडवा सोडवा सोडवा, उत्तर लिहा. प्रश्नामध्ये एक शब्द कीवर्ड आहे, तो म्हणजे वाढले. दिस इज कीवर्ड. म्हणजे 15 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू 15 प्लस 5 मल्टिप्लाइड बाय डी डेज. हे इम्पॉर्टंट आहे. 15 प्लस 5 डेज करावं लागेल. आता कॅल्क्युलेशन तुम्ही करा, आता नाही सांगत मी. बरं, काम वेगवेगळे असेल तर काय फॉर्म्युला वापरायचा? सुरुवातीच्या माहितीचा गुणाकार भागीला सुरुवातीचं काम, नंतरच्या माहितीचा गुणाकार भागीला नंतरचं काम. म्हणजे जसं आता आपण बघितलं होतं, सुरुवातीच्या माहितीचा गुणाकार बरोबर नंतरच्या माहितीचा गुणाकार. त्यामध्ये काय होतं रे? त्यामध्ये असं होतं की तुम्ही जी इन्फॉर्मेशन घेताय किंवा तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिली आहे, वर्क इज सेम, वर्क वॉज सेम, त्याच्यामध्ये काहीही चेंजेस नव्हता, सेम वर्क होतं. त्यामुळे हा जो खालचा पार्ट आहे हा घेण्याची गरज नव्हती. बट जी माहिती दिली आहे इथे कंपॅरिझन कसं होतंय? The comparison is in two different quantities or two different entities. So what we have to do? सुरुवातीच्या माहितीचा गुणाकार भागीला सुरुवातीचं काम बरोबर नंतरच्या माहितीचा गुणाकार भागीला नंतरचं काम. एका प्रॉब्लेम वरनं आपण करूया. 24 मजूर रोज 6 तास काम करून 40 दिवसात 18 टेबल बनवतात. तर 30 मजूर 5 तास काम करून किती दिवसात 15 टेबल बनवतील? नाव वर्क इज डिफरंट, लक्षात घ्या. व्हॉट इज डिफरंट? वर्क इज फर्स्ट इज 18 tables, then we need 15 tables with changes in persons and working hours. So what we will chart out like this. कसं आपण चार्ट आउट करणार? 24 गुणिले 6 गुणिले 40 भागीला 18 is equal to 30 multiplied by 5 multiplied by d days divided by 15 tables. Got it everyone? मग इथे आता जरा 6 एक 6, 6 त्रिक 18, 3 एक 3, 8 त्रिक 24. ओके, 15 एक 15, 15 दुणे 30. म्हणजे आता इथे आपल्याला डायरेक्ट मिळालं. काय मिळालं? डी इज इक्वल टू काय मिळणार? 40 मल्टिप्लाइड बाय 8 डिवाइड बाय 5 गुणिले 2 बरोबर 10. 10 एक 10. डी इज इक्वल टू 32 डेज. 32 दिवसामध्ये 15 टेबल बनतील. केव्हा बनतील? जेव्हा 30 मजूर काम करतायत, रोज 5 तास काम करतायत, तेव्हा त्यांना 32 दिवस लागतील. इथे 40 दिवस होते 18 टेबलांसाठी, 15 टेबल जे आहेत ते 32 दिवसांमध्ये बनतील. प्रॅक्टिकली युजेबल आहेत हे सगळं. हे सगळं जे आपण बघतोय ना, हे प्रॅक्टिकली युजेबल आहे. तुम्हाला म्हणजे जसं अंकगणित येईल ना परीक्षांमध्ये, तर दॅट विल बी प्रॅक्टिकल यूज. आता हे सोडवणार, सोडवा सोडवा, चालू करा, लगेच चालू करा. 1 मिनिटाचा टायमर मी माझ्याकडे लावून ठेवतोय. 1 मिनिटामध्ये मी लगेच चलो, आ गया क्या आंसर?
672 किलोग्राम चारा खातात 12 गाय मिळून, तर 15 गाय मिळून 6 दिवसात. आता तुम्ही सोडवलं असेल. तुमच्यासाठी नंतरचा जो आहे एकूण माहितीचा गुणाकार आणि त्याच्यानंतर एकूण कामाचा जो आहे तो तुम्ही भागीला दिला असेल. 4 माणसे रोज 9 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवतात. त्याच्या 10 पट काम रोज 6 तास काम करून 20 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसं लागतील? इथे कीवर्ड काय आला? 10 पट. 4 मल्टीप्लाइड बाय 9 मल्टीप्लाइड बाय 25 डिवाइड बाय 1 आएगा यहाँ पे, इज इक्वल टू 6 into 20 into number of मेंस डिवाइड बाय 10. वर्क 10 टाइम्स हो गया यहाँ पे. अब ये सॉल्व करते हैं. m इज इक्वल टू क्या आएगा? 4 मल्टीप्लाइड बाय 9 मल्टीप्लाइड बाय 25 मल्टीप्लाइड बाय 10 डिवाइड बाय 6 मल्टीप्लाइड बाय 20. 10 एक 10, 10 दुणे ओके. 25 चोक म्हणजे 3 त्रिक 9, 3 दुणे 6, 2 2 2 कॅन्सल झाले. 25 त्रिक 75. 75 माणसं लागतील. जस्ट यू हॅव टू मेक द कॅल्क्युलेशन्स. म्हणजे तुम्हाला जो वेळ दिलेला आहे तेवढ्या वेळामध्ये हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 36 सेकंदाचा वेळ आहे ना, 36 सेकंदामध्ये प्रॉब्लेम वाचून त्याला चार्ट आउट तुम्ही करून कॅल्क्युलेशन फक्त फास्ट करा आणि कॅल्क्युलेशन करेक्ट करा. आता इथे करताना मी काय केलं, मी एक असा प्रयत्न केला की कॅल्क्युलेशन फार करायची गरज नाही. जेवढे मला कॅन्सलेशन मिळतील तेवढे मी कॅन्सलेशन करणं चालू केलं. तर काय होईल, कॅन्सलेशन करणार काय होणार, सर माझ्या नंतरचे जे माझ्यातले जे कॅल्क्युलेशन आहेत ना हे वाचतील. मग हे तुम्ही केव्हा गेन करणार? ज्यावेळी तुम्ही डेली ऍटलिस्ट 10 मिनिट्स कॅल्क्युलेशन करताय. कॅल्क्युलेशन मधून तुम्हाला माहित पडतंय की हे कॅल्क्युलेशन केलं तर मला उत्तर काढताना सोपं जाईल, मला ते सगळं चांगल्या प्रकारे करता येईल. हा फायदा तुम्हाला होणार आहे. 4 माणसं 9 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवतात, तर त्याच्या 10 पट काम रोज 6 तास काम करून 20 दिवसात पूर्ण करण्यासाठी आपल्याला 75 माणसं लागतील. वी हॅव रीच टू अनदर टाईप. रूपांतरण करून उदाहरण सोडवणे. कन्वर्ट करायचंय. एक काम 24 मुलं 32 दिवसात पूर्ण करतात. जर 4 मुलं 5 पुरुषांनी एवढं काम करत असल्यास तेच काम 15 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? This is one of the good example. Try to solve this. Try to solve this. पहिले काय करायचं, याचे या प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये 24 मुलं दिले आहेत ना, त्याला 5 पुरुषांनी एवढे जे दिलेले आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट करूयात आपण. 4 मुलं इज इक्वल टू 5 पुरुष, बरोबर. तर मग 24 मुले बरोबर किती पुरुष? x पुरुष आपण कन्सिडर करूयात. तिरका गुणाकार x इज इक्वल टू किती झालं? 24 into 5 divided by 4. 4 एक 4, 6 चोक 24, 6 पंच 30, बरोबर. म्हणजे 24 मुले बरोबर 30 पुरुष. चलो, अब मैं इसको यहाँ पे थोड़ा सा निकाल देता हूँ. 24 मुलं बरोबर आपल्याला किती मिळाले? 24 मुले बरोबर 30 पुरुष. म्हणजे 30 पुरुष हे काम 32 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 15 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? पहिलीची माहिती आणि नंतरची माहिती. 30 into 32 इज इक्वल टू 15 into d days. गॉट इट? काय केलं आपण? पहिले हे 24 मुलांचं कन्वर्शन पुरुषांमध्ये केलं. आपल्याला किती मिळाले पुरुष? 24 मुलं बरोबर 30 पुरुष. सो d इज इक्वल टू हाऊ मच? 32 मल्टीप्लाइड बाय 30 डिवायडेड बाय 15. 15 एक 15, 15 दुणे 30, 32 दुणे 64 दिवस. किती लागेल? 15. ये हाफ हो गए ना भैया, ये हाफ हो गए तो क्या हो गया? डेज बढ़ जाएंगे, डेज डबल हो जाएंगे. गॉट इट? तर हे 15 पुरुष हे काम 64 दिवसांमध्ये पूर्ण तुमच्यासाठी करतील. ओके, दिस इज लिटिल बिट डिफरंट. राम एक काम 15 दिवसात संपवतो. रामने 5 दिवस काम केले, तर शिल्लक काम किती राहिले? 5 दिवस काम केलं.
म्हणजे काय झालं, एक काम 15 गुणिले 1 बरोबर 15 दिवस बरोबर आता हे जे आहे ते एक्स काम. ठीक आहे, एक्स काम केलं म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय येणार आता तुमच्या समोर इथे 5च दिवस काम केलं त्याने. 15 दिवसाचं काम होतं, त्याने काय केलं 5च दिवस केलं. 15 डेज म्हणजे 5/15 डेजचं त्यांनी काम केलं एक वर्क. म्हणजे त्याने किती केलं 1/3 कंप्लीट केलं. 1/3 वर्क त्याने काय केलं कंप्लीट केलं. शिल्लक किती राहिलं 1 - 1/3 वर्क शिल्लक आहे. म्हणजे 3 - 1/3 इज इक्वल टू 2/3 वर्क इज इनकम्प्लीट. हा शिल्लक किती राहिलं 2/3 वर्क त्याचं जे आहे ते इनकम्प्लीट राहिलंय. अ एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, ब तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. पहिले तर मी पद्धतीने समजून सांगणार आणि नंतर मग एक ट्रिक सांगणार. पहिले तर पद्धत आपल्यासाठी आणि सगळ्यांना याच्याबद्दल माहिती असेल. आपण बरेच वेळा जे आहे ते अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सोडवलेले आहेत. सगळ्यांना याच्याबद्दल आयडिया असेलच. बघा पहिलं जे आहे अचं काम जे आहे ते 10 दिवसात पूर्ण होतं. बरं, मग एका दिवसात किती काम करणार? एका दिवसात किती करणार 1/10 भाग काम पूर्ण करणार एका दिवसात अ. दुसरा कोण आहे रे बाबा ब आहे. बरं आहे, इंग्रजी सारखे अ ब येतात. ब किती करतात 15 दिवसात पूर्ण करतो. त्याचं एका दिवसाचं काम किती होणार आहे 1/15 भाग. 1/15 भाग पूर्ण करतो ना. मग आता अ अधिक ब बरोबर काय येणार रे 1/10 भाग अधिक 1/15 भाग. म्हणजे आता इथे याची टोटल करा. टोटल करताना कशी येणार याचा पहिले घ्यावा लागेल लसावी. एलसीएम यांचा एलसीएम घ्यायचा तर ते सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट आहे. एलसीएम कसा काढायचा. एलसीएम काढताना जी मोठी संख्या आहे ती पहिले घ्या. तिला लहान संख्येने भाग जातो का नाही. मग हिच्या पटीमधली 15 दुणे 30. 30 ला 10 ने पण जातो आणि 15 ने पण जातो. एलसीएम हो गया 30. तो इसको हमने 3 से मल्टीप्लाई किया तो इसको भी 3 से मल्टीप्लाई करो. सो हो गया 3. इसको हमने 2 से मल्टीप्लाई किया तो इसको भी 2 से मल्टीप्लाई करो प्लस 2. ना हो गया भैया यहाँ पे 5/30 मीन्स 1/6. 1/6 भाग जे आहेत हे एक दिवसात पूर्ण करतात. तर मग काम पूर्ण करण्यासाठी 6 दिवस लागतील. दोघं मिळून जर काम करतील तर किती दिवसात करतील 6 दिवसात. दोघे मिळून अ अधिक ब जे आहेत हे 6 दिवसात काम पूर्ण करतील. अब ये तो हमने एक प्रोसीजर समझ लिया कि किस तरीके से ये होता है. नाउ अंडरस्टैंड द शॉर्टकट ट्रिक. ज्यावेळी 2 जणांचं काम दिलेलं आहे त्यावेळी काय करायचं. त्यावेळी करायचं असेल जसं पाण्याची टाकीणी नळमध्ये आपण बघतो. काय करायचं जस्ट मल्टीप्लाय देअर डेज. 10 मल्टीप्लाइड बाय 15 डिवाइड बाय देयर एडिशन. 10 + 15 कितना आएगा 150 डिवाइड बाय 25 इज इक्वल टू 6 डेज. 6 दिन. सिम्पली एक स्टेप मध्ये उत्तर काढले. हे मला तुम्हाला फक्त समझाने दिस इज फॉर योर अंडरस्टैंडिंग. दिस इज फॉर योर अंडरस्टैंडिंग कि इस तरीके से आप सॉल्व कर सकते हो. दिस इज योर शॉर्टकट ट्रिक. शॉर्टकट ट्रिक ये शॉर्टकट ट्रिक आप फॉलो कर सकते हो आणि अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात. शॉर्टकटनी जे आहे तुम्ही लगेच काढू शकता दोघांचं मिळून काम जेव्हा करतायत त्यावेळी. आता हा जो आहे हा एक बेसिक पार्ट आहे. याच्यावरती तुम्हाला जे थोडेसे अजून हाय लेवल किंवा एक कॉम्प्लिकेटेड जे म्हणू शकतो आपण कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स आपल्याला दिसून येतील. कसे कसे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स असतील काय काय असतील ते समजून घेऊया. जे एक काम 10 दिवसात पूर्ण करतो ब तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो तर ते दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील. मग याच्यामध्ये अ सोडून गेला ब सोडून गेला क सोडून गेला अशा प्रकारे तुम्हाला करता येईल. हे तुमच्यासाठी सोडवण्यासाठी आत्ता इथे क्लासमध्ये सोडवा. अ एक काम 6 दिवसात पूर्ण करतो ब तेच काम 12 दिवसात पूर्ण करतो. दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील. चलो सॉल्व. 1 मिनट का टाइम है तुम्हारे पास.
ठीक है, चलो सॉल्व किया रहेगा आपने अभी तक, फिर भी हम लोग देख लेते हैं। 6 × 12 भागीला 6 + 12, 12×6 = 72, 12 आणि 6 = 18, 4 दिवस, 18×4 = 72, 4 दिवस. सिंपल एवढं तुम्हाला करायचं आहे. राम एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, श्याम तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून किती दिवसात संपवतील? अशाच प्रकारे जे तुम्ही करू शकता रे. येईल ना रे? येतंय येतंय येतंय, सगळ्यांना येतंय. बिलकुल, म्हणजे टॉपिक जो आहे ना तो आपण सिंपल करून बघतोय. हे प्रॉब्लेम जे आहेत ती तुम्हाला येणाऱ्या प्रॉब्लेमची फोड आहे. फोड आहे म्हणजे काय? की जे प्रॉब्लेम येतील ना असंच तुम्हाला बायफर्गेट करायचं आहे. प्रॉब्लेम जे प्रॉब्लेम तुमच्या समोर येईल असंच बायफर्गेट होईल, आणि हे बायफर्गेट झालेलं प्रॉब्लेम मग तुम्हाला सोडवायसाठी सोडवा. मग आता करा प्रयत्न. 1 मिनिटाचा वेळ आहे, भरपूर दिला 1 मिनिटाचा वेळ. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. तोंडी, काही जण जर आपले मित्र असतील जे तोंडी पण काढतील. तोंडी पण काढता येईल तुम्हाला. फक्त इथे आता कसं आहे की जो तुमचा गुणाकार भागाकार येणार आहे तो पूर्णांकामध्ये येणार नाही, थोडासा जरा अपूर्णांकामध्ये येऊ शकतो. चला नेक्स्ट प्रॉब्लेम. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना 15 दिवस पुरतं, तेच धान्य 100 कुटुंबांना किती दिवस पुरेल? दिस इज फॉर अवर प्रॅक्टिस. हा, हे का आणलं प्रॉब्लेम सांगतो. आता पुढे पाठ आणि मागे सपाट व्हायला नको ना. मागे आपण बघितलं यातलं डायरेक्ट रिलेशन येतं किंवा इनडायरेक्ट रिलेशन येतं, समप्रमाण किंवा व्यस्त प्रमाण. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना 15 दिवस पुरतं, तेच धान्य 100 कुटुंबांना किती दिवस पुरेल? कुटुंब होते 500, दिवस होते 15. कुटुंब काय झाले? रिड्यूस झाले. दिवस काय होतील? वाढतील. बरोबर. म्हणजे काय होईल इथे? 500 मल्टिप्लाइड बाय 15 इज इक्वल टू 100 मल्टिप्लाइड बाय डेज. मग डी ची व्हॅल्यू काय येणार आहे? 500 गुणिला 15 भागीला 100. इथे आपण कॅन्सल केलं तर 5 आपल्याला मिळतील. 15×5 = 75 डेज. ऑप्शन नंबर कुठला आहे रे? बी जे आहे तिथे करेक्ट आन्सर आला. ओके, चलो 75 आ गया. 9 कामगार एक टेबल 8 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 6 कामगार किती दिवसात पूर्ण करतील? सरळ प्रमाणामध्ये आहे, एकच टेबल आहे, काम सेम आहे, याच्यानुसार तुम्ही आता काढू शकता. पहिली माहिती गुणिला नंतरची माहिती. चलो ट्राई टू फाइंड आउट और आंसर करो कमेंट में. कमेंट तो चालू है तुम्हारे पास, कमेंट डाल सकते हो, तुम्हारा कमेंट रिकॉर्ड हो जाएगा. आज तो पॉसिबिलिटी कम है कि किसी और को दिखेगा, बट तुम्हारा कमेंट जो है वो रिकॉर्ड हो जाएगा. जितने दिन तक ये कोर्स रहेगा, जितने दिन तक ये क्लास रहेगा, वो सबको, मुझे तो दिखता रहेगा एटलीस्ट. तो मैं भी तुम्हारे कमेंट्स देखूंगा, चेक करूंगा. मंडे के दिन मैं आके जैसे आपकी रिकॉर्डिंग चेक करता हूँ, किस किसने देखा, क्या क्या देखा, तो मुझे पता चल जाएगा. आणि एक चांगलं रेटिंग अपेक्षित आहे तुमच्याकडनं दिवाळीच्या निमित्त. बाकीच्या पण क्लासेसमध्ये 5 स्टार रेटिंग अपेक्षित आहे. मी आता इथे सॉल्व करत नाही, कॅल्क्युलेशन तुम्ही करा. 9 मल्टिप्लाइड बाय 8 इज इक्वल टू 6 मल्टिप्लाइड बाय डी. आता डी ची व्हॅल्यू तुम्हाला जी आहे ती काढायची. ओके, चलो जाते नेक्स्ट प्रॉब्लेम पे. आता हे बघा, राज्यसेवेमध्ये आलेला प्रश्न जो आपण आतापर्यंत बघितलं तशा प्रकारचं आपल्याला इथे सॉल्व करत जायचं आहे. एक काम पूर्ण करायला कबीरला अजयपेक्षा 10 दिवस कमी लागतात, तर तेच काम करायला सत्यमला अक्षयपेक्षा 15 दिवस जास्त लागतात. जर कबीर आणि अक्षय दोघे मिळून काम 12 दिवसात पूर्ण करत असतील, तर अक्षय आणि सत्यमला हे काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? बघा, कबीर आणि अक्षय 12 दिवसात करतात, अक्षय आणि सत्यम काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? बरं, आता इथे काय काय दिलेलं आहे यांनी? हे दोघांपेक्षा एक्झॅक्टली दिवस दिले नाही किती काम करतात, याच्यापेक्षा तो तितके दिवस, त्याच्यापेक्षा तो तितके दिवस, इतकं कॉम्प्लिकेशन मध्ये जाण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि स्टेट सर्व्हिसेस एक्झाम मध्ये येऊन गेलेला हा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला सोडवायचा आहे. बरं, मग आता इथं आपण काय करूयात, जरा दिवस पकडूया.
आपण अक्षयला ए पकडूया, कबीरला के पकडूया, सत्यमला एस पकडूया. एवढे दिवस लागतात असं आपण बघूयात. तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. मी 1 मिनिट देतोय आणि मग मी जे तुम्हाला याचं सोल्युशन जे आहे ते देतोय. तिघांचं काम आपण कशा प्रकारे ते काढू शकतो. त्यानंतर प्रत्येकाचं काम काढा, त्यानंतर दोघांचं काम काढा, अक्षय आणि कबीरचं. त्याच्यावरून तुम्ही एचं काम काढू शकता, म्हणजे अक्षयचं काढू शकता. आले? काढा बरं रे. लेट्स सी, आय विल टेल यू. पहिले आपण इथे काय करूयात, अक्षय जो आहे त्याचं काम ए पकडूया, कबीर जे आहे त्याचं के पकडूया आणि सत्यम जे आहे सत्यमचं आपण किती पकडूयात, एस पकडूया. बरं, एचं काम ए दिवसामध्ये होतं, आपण पकडूया. कबीरचं कसं आहे, कबीरला अजयपेक्षा 10 दिवस कमी लागतात. मीन्स के इज इक्वल टू A-10, 10 दिवस कमी लागतात ना. सत्यमला काय, अक्षयपेक्षा 15 दिवस जास्त लागतात. एस इज इक्वल टू A+15. हे तर आपल्याला तथ्य मिळालंय. तर याच्या मदतीने पुढचं आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. आता यांचं 1 दिवसाचं काम जे आहे हे कशा प्रकारे असेल. याचं 1 दिवसाचं काम 1/a, याचं 1 दिवसाचं काय 1/A-10, याचं 1 दिवसाचं काम 1/A+15, एका दिवसाचं काम. आता यावरून दुसरी कंडिशन काय आहे, कबीर आणि अक्षय दोघे मिळून काम 12 दिवसात पूर्ण करतात. कबीर आणि अक्षय हे दोघे मिळून किती दिवसात करतात, 12 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे आता इथे पहिले आपण घेऊयात अक्षय प्लस कबीर, किती दिवस घेतात, 12 दिवस घेतात. याचं आपण कसं करणार, चार्ट आउट करायचं असेल तर कशा प्रकारे आपल्याला करता येईल, 1/a, यार अक्षयचं 1/a प्लस 1/A-10 इज इक्वल टू 1/12. आता याच्यावरनं जे आहे मला व्हॅल्यू काढता येईल, याच्यावरनं व्हॅल्यू काढता येईल, कॅल्क्युलेशनचा पार्ट. आता तुमच्या समोर जो आहे तो कॅल्क्युलेशनचा पार्ट इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला इथे काय करावं लागेल, याचा लसावी जो आहे तो काढावा लागेल रे बाबा. लसावी काय येईल, A इंटू A-10, म्हणजे इथे आता काय झालं, A-10 प्लस A इज इक्वल टू 1/12. A-10 म्हणजे काय झालं, डायरेक्ट आपण हे तिरका गुणाकाराप्रमाणे इथे घेतलेलं आहे, कारण की गुणाकार काढला ना. A-10 प्लस A, म्हणजे इथे काय झालं आपल्या समोर, याला 2A-10 डिवाइडेड बाय A² - 10A. गॉट इट, A² - 10A आला. किंवा यालाच आपण काय म्हणू शकतो, A² - 10A च्या ऐवजी आपण काय करू, डायरेक्ट A-10 आपण घेऊ, कारण की इथे पण A-10 आपल्या समोर दिसतोय. वरच्या याच्यामध्ये ब्रॅकेट नाही येणार. इज इक्वल टू काय आलं, 1/12. ओके, 1/12 आपल्याला इथे मिळालंय. आता हे आपल्याला काय मिळते व्हॅल्यू इथे, याला जर आपण पुढे कॅल्क्युलेट केलं तर 24A - 120, 24A - 120 इज इक्वल टू A² - 10A इज इक्वल टू A² - 10A. हे जे आपण घेतलं होतं A² - 10A. आता इथे जेव्हा आपण मांडणी करूयात, A² प्लस 34A, A² - 34, A² - 34A - 120, बरोबर, -34A, हा इकडे आला तर, आणि -120 इज इक्वल टू आपल्याला काय मिळतं रे, इज इक्वल टू काय झालं, 0 झालं. याच्यावरून आपल्याला जे आहे ते आता व्हॅल्यू काढता येईल. 34A चं जर आपण डिव्हिजन बघितलं तर याचं डिव्हिजन आपल्याला कसं करता येईल,
हे 34a जे आहे याच्यावरून a स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला जी a ची व्हॅल्यू मिळते ती कशी येईल? a इज इक्वल टू 30 असू शकतं किंवा 4 असू शकतं. मीन्स a इज इक्वल टू 30 और a इज इक्वल टू 4 या ना 120 30 मल्टिप्लाइड बाय 4 याप्रमाणे आपल्याला मिळू शकतं. पण एक बाब लक्षात घ्या, इथे जे आहे ते 12 दिवस लागतात, त्याच्यामुळे a इज इक्वल टू 4 असू शकणार नाही. म्हणून इथे आपल्याला a ची व्हॅल्यू काय मिळाली? इथे आपली 1 मिळाली. a ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 30 मिळाली. आता जे एक व्हॅल्यू तुम्हाला तर इथे काढता आली. एक व्हॅल्यू तुम्ही काढली म्हणून आता तुम्हाला बाकीचं सगळं काढता येईल. आता तुम्हाला काय विचारलंय? अक्षय आणि सत्यम मिळून किती दिवसात काम करतील? आता अक्षयचं होतं 30 दिवसामध्ये, सत्यमला किती दिवस लागतात? एस इज इक्वल टू किती झालं? 30 प्लस 15 इज इक्वल टू 45 डेज. बरं, आता दोघांना मिळून काम करायचंय. दोघांना मिळून काम करायचंय तर जसं आपण हे बघितलं होतं त्याच्याप्रमाणे सॉल्व्ह करा. 30 मल्टिप्लाइड बाय 45 डिवाइडेड बाय 75. हे कॅल्क्युलेशन जरा थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं. या डिफिकल्ट कॅल्क्युलेशनला थोडं सिम्पल करा. 15 त्रिक 45, 15 पाची 75, 5 एक 5, 5 सक 30 आणि 6 त्रिक 18. त्यासमोर आन्सर तयार आहे. 18 डेज. राज्यसेवा परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आणि तुम्ही जो आहे तो सॉल्व्ह केलेला आहे. तुम्ही स्वतः सॉल्व्ह केलाय. जस्ट फक्त समजून घेतलेलं आहे की प्रॉब्लेम मध्ये काय आहे, कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. अँड वी हॅव गॉट द आन्सर. 18 डेज इज द करेक्ट आन्सर. लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ पॉज करा, थोडंसं मागे जा, 2 मिनिट मागे जा. तुम्हाला जे आहे याच्यामध्ये उत्तर जे आहे ते मिळून जाणार. उत्तर जे आहे ते तुमच्या समोर तयार असेल. गॉट इट एव्हरीवन? तर उत्तर तुमच्याकडे तयार आहे. बघा पुढचं. हा जो आहे STI पूर्व परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. अमी काही काम 24 दिवसात पूर्ण करते, बाला ते काम 9 दिवसात पूर्ण करतो, तर कला ते काम 12 दिवसात पूर्ण करते. बाला व कलाने कामाला सुरुवात केली पण 3 दिवसानंतर त्या दोघीही कामाला आलेल्या नाहीत. त्यामुळे अमीला उरलेले काम करणं भाग पडले. तिला हे काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? निकाल सकते हो भैया? एक 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 आपल्याला काम करायला सांगितलंय. अमी काही काम 24 दिवसात पूर्ण करते. आता हे अमीचं काम, तुम्हीचं काम, दिमीचं काम असे काम आपल्या समोर आहेत. आता इथे जर आपण बघितलं बाला आणि कला जे आहेत, ओके, बाला 9 दिवसात आणि कला 12 दिवसात करतं. बाला आणि कलाने कामाला सुरुवात केली. म्हणजे आता यांचं काम आपल्याला काढावं लागेल एका दिवसाचं. बालाचं 1/9 अधिक कलाचं 1/12. हे टोटल जर आपण बघितलं तर यांचं काम किती येतं? कॅल्क्युलेशन करूयात. जावी काय येणार याचा? 12 त्रिक 36. ओके, 9 चोक 36, 12 त्रिक 36, 7/36. 7/36 पार्ट जे आहेत हे काम करतात एका दिवसात. एक दिवसात कोण? पाक, पा आणि क काम करतात. 736 भाग. आता काय केलं? कामाला सुरुवात केली पण 3 दिवसानंतर कामाला आलेल्या नाहीत. म्हणजे यांनी 7/36 इंटू 3 इज इक्वल टू 21/36 भाग जे आहे ते काम पूर्ण केलेलं आहे. 21/36 म्हणजे किती झालं रे? त्याला 3 7 12 712 भाग काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. ओके, 712 भाग काम पूर्ण झालं म्हणजे काम शिल्लक किती आहे? आता 512 भाग काम शिल्लक आहे. आता हे 512 भाग अमीला करायचंय. अमी काम किती करते? 24 दिवसात पूर्ण करते. मग 512 गुणीला 24 दिवस तिला लागतात. काम पूर्ण थोडी करायचंय, 24 दिवसात काम करते ना. मग 512 गुणीला 24, 12 एक 12, 12 दुणे 24, 5 दुणे 10, 10 दिवस. देखिए प्रॉब्लम क्या आया है, कैसे सॉल्व करना है. देखिए आप अभी तक के एग्जाम में आया हुआ प्रॉब्लम है, आपको सॉल्व करना है. आप एकदम सिंपल तरीके से इसे सॉल्व कर सकते हो. नथिंग इज डिफिकल्ट. Just you have to chart out the information given to you
and that information should be covered properly. Put this information in the equation properly. If you are able to put that information in the equation properly, just you have to perform the calculations and calculations will give you the correct result. अभी क्या है, ये बहुत कम टाइम में हम लोग ले रहे हैं। अभी आज की आपकी दिवाली भी है और दिवाली में आपको अच्छे तरीके से एंजॉय भी करना है, तो आप अच्छे तरीके से सॉल्व कर सकते हो। सिमिलर वे तुम्ही बघा, अ ब क नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी 12, 15 आणि 20 तासात भरली. बघा, पाण्याची टाकी आणि नळचा पण जर आपण बघितलं तर काम काळ वेग मध्येच येणारा प्रश्न आहे, म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी घेतोय. आणि नंतर एक होमवर्क, एक दोन प्रॉब्लेम जे आहेत ते तुम्हाला मी होमवर्क देऊन जातोय. जे जास्तीत जास्त होमवर्क जर तुमचं पूर्ण झालं तर तुम्हाला खूप चांगला फायदा होईल आणि दिवाळीच्या दिवसाचं चीज झाल्यासारखं पण वाटेल. तर प्रश्न आहे, अ ब क नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी 12, 15 आणि 20 तासात भरली जाते किंवा रिकामी होते. एकाच वेळी ब आणि क नळाच्या साहाय्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला. अ नळाच्या साहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती तासांनी टाकी पूर्ण भरलेल्या स्थितीला असेल? ओके, दो नल चालू कर दिए, एक नल भी चालू कर दिया. तो एक से तो ये ब आणि क ने जे आहे ते भरते तर अ ने रिकामी होते. बरं, मग आता इथे काय करायचं, पहिले एका तासाचं जे आहे ते कॅल्क्युलेशन करायचं. एका तासाचं कॅल्क्युलेशन केलं की त्याच्यावरून मग तुम्हाला बाकीचं काढता येईल. बघा, अ साठी काय म्हटलेलं आहे, 12 तास. ब साठी किती म्हटलेलं आहे, 15 तास. आणि क साठी किती म्हटलेलं आहे, 20 तास. चलो ठीक आहे, म्हणजे आता एका तासामध्ये 1/12 भाग, 1/15 भाग, 1/20 भाग. आता हे सगळं काय होतंय, एका तासात कसं भरणार? एका तासात किती भरणार, 1/15 अधिक 1/20 वजा 1/12. 1/12 भाग रिकामा होतोय ना, हे भरतंय आणि हे रिकामा करतोय. मग आता इथे जे आहे लसावी काढता येईल का रे बाळांनो? एक आपल्या समोर पॉइंट जो शिल्लक राहतो तो LCM चा राहतो. काय येईल LCM? 15, 20 आणि 12 याच्यामधली मोठी संख्या कुठली आहे? 20 आहे. 20 दुणे 40, 15 ने जात नाही, 12 ने जात नाही. 20 त्रिक 60, 15 ने जातो भाग, 12 ने पण जातो, 60. अब इसको आपने 3 से 4 से मल्टीप्लाई किया तो इसको भी 4 से मल्टीप्लाई करो, 4. इसको 3 से मल्टीप्लाई किया तो इसको भी 3 से मल्टीप्लाई करो, +3. इसको 5 से मल्टीप्लाई किया तो इसको भी 5 से मल्टीप्लाई करो. हो. ये कितना आ जाएगा, 5. 4 आणि 3 7 वजा 5 बरोबर 2/60 इक्वल टू 1/30. एका तासामध्ये 30 भाग भरणार. एका तासात 30 भाग भरणार म्हणजे टाकी भरण्यासाठी 30 तासाचा अवधी लागणार. 30 तासाचा अवधी कशासाठी लागतो? ऑप्शन नंबर 3 जे आहे इथे तुमच्या समोर करेक्ट आन्सर येत आहे. 30 तासाच्या अवधीमध्ये ही पाण्याची टाकी पूर्ण भरेल. जर सगळे नळ एकाच वेळी चालू केले, एक नळ पाणी रिकामं करतोय, दुसरा नळ पाणी भरतोय आणि याप्रमाणे तुम्हाला काय मिळणार आहे, टाकी तुमची भरणार आहे, रिकामी होणार नाही. हे तुम्ही सोडवू शकणार. होमवर्क लिहिलेलं डायरेक्ट. विशाल एक काम 25 दिवसात करतो आणि सचिन हा त्याच कामासाठी 10 दिवस घेतो. फास्ट आहे भैया सचिन. सचिननं काय केलं, पण 6 दिवस काम केलं. उरलेलं काम विशाल किती दिवसात करेल? सेम आपण मगाशी प्रॉब्लेम बघितलाय, त्याच्याप्रमाणे उत्तर काढा. त्याच्याप्रमाणे उत्तर काढा आणि उत्तर आज संध्याकाळी, म्हणजे आज संध्याकाळी वेळ मिळतो की नाही माहित तुम्हाला, पण स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि रिव्हिजन मध्ये हा तुम्ही सोडवा, रिव्हिजन मध्ये काढा. ठीक आहे, चलो. 3 मीटर लांब, 2 मीटर रुंद, 1 मीटर खोल खड्डा खोदण्यासाठी एका मजुराला 2 दिवस लागतात. तर 4 मीटर लांब, 1.5 मीटर रुंद, अर्धा मीटर खोल खड्डा खोदण्यास त्याला किती दिवस लागतील? आता इथे काय आहे, हे व्हॉल्यूम वरती प्रॉब्लेम आहे. काय करतोय, 3 मल्टीप्लाइड बाय 2 मल्टीप्लाइड बाय 1, काम ये है. अब ये इसके लिए कितने दिन देता है, 2 दिन लेता है. किती आलं हे, इज इक्वल टू 6
घन मीटर, क्युबिक मीटर. ओके, बरं, हे आपल्याला दिलेलं आहे. दुसरं जे आहे 4 मीटर लांब, 1.5 मीटर रुंद आणि अर्धा मीटर, अर्धा म्हणजे 0.5 झाला. काय करायचं, 0.5 येतोय ना, तर जरा थोडं तिकडम लावा. 0.5 येतोय ना, तो तिकडम लगा के इसको क्या करो, 1/2, मतलब 2 से, ये जो है 2 से इसको डिवाइड कर दो. काय झालं, बे एक बे, बे दुणे 4, 3 घन मीटर. अरे भैया अभी क्या हो गया, एक रिलेशन तो समझ में आ गया. 6 घन मीटरला याला 2 दिवस लागतात. 3 घन मीटरला किती लागतील रे? काम आधा हो गया, काम अर्ध झालं, मग दिवस पण अर्ध होतील. पहले 2 दिन लेता था, अब ये 1 दिन लेगा आपके लिए. है क्या कुछ इसमें, कुछ प्रॉब्लम में है? तो आपको तो समझ में आ ही रहेगा अभी तक ही. 8 कामगार एक काम 5 दिवसात करतात. तेच काम 2 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती कामगार जास्त लावावे लागतील? प्रश्न समजून घ्या. 8 कामगार एक काम 5 दिवसात करतात. तेच काम 2 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती कामगार लावावे लागतील? 8 गुणिला 5 बरोबर के गुणिला 2. तर के ची व्हॅल्यू काय येते? 8 45 भागिला 2 बरोबर 20. 20 कामगार लावावे लागतील. बघा लक्षात घ्या, 20 कामगार एकूण लागतील. प्रश्नामध्ये काय विचारलंय, शब्द महत्वाचा आहे तुमच्यासाठी, जास्त, एक्स्ट्रा. सो एक्स्ट्रा 20 टोटल लगने वाले थे, ऑलरेडी कितने थे, 8 थे. 20 मायनस 8, 12 नंबर्स किंवा 12 कामगार. 3 जे आहे ते आन्सर येईल. बरेच वेळा मार्किंग करताना आपल्याला 20 दिसलं की कर दे रे मार्क, 20 दिख गया कर दे रे मार्क भैया. ऐसा करोगे तो हमारी नैया डूब जाएगी. यहाँ पे नैया डुबानी नाही है, पहिलं तीरावर घेऊन जायची आहे तिला. तर इथे आपल्याला काय 20 उत्तर येणार नाही, उत्तर काय येईल 12. 12 माणसे, 12 कामगार जास्त लागतील, हे आपल्या समोर इथे येत आहे. ग्रुप सी मध्ये आलेला प्रश्न, 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 15 मजूर 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 20 multiplied by 6 multiplied by 15. So 15 multiplied by 8 multiplied by days. तो अभी d इज इक्वल टू कितना आएगा भैया, 20 मल्टीप्लाइड बाय 6 मल्टीप्लाइड बाय 15, 15 मल्टीप्लाइड बाय 8, 15 15 कॅन्सल. आता काय आलं, 20 गुणिले 6 120 भागिला 8. त्याला पण करा, 3 बेचोक 8, बेत्रिक 6, 4 1 4, 4 5 20, 5 दुणे 10, 5 त्रिक 15, 3 आलं नाही, 15 डेज, 15 दिवस. ऐसे आप सॉल्व कर सकते हो. हे प्रॉब्लेम आपण बघूयात आणि मग आपण आज थांबूयात. मग काय होमवर्क तुम्हाला देतो. एक पुरुष, एक स्त्री, एक मुलगा एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. एक पुरुष, एक स्त्री यांना ते काम पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 10 दिवस आणि 24 दिवस लागतात. तर मुलाला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? अब तीनों मिलके काम कर रहे हैं तो क्या हो रहा है, जल्दी हो रहा है. बट अकेले अकेले काम करे तो क्या हो रहा है, तो काम तो टाइम लेगा ही. बघा मग आता इथे काय करू आपण, इथे याच्यामध्ये सॉल्व्ह करूया. एक पुरुष 1/6, 1/6 बरोबर काय येईल, 1/10 दिवस पुरुषाचं प्लस 1/24 दिवस याचं आणि 1 बॉय दिवस याचं काम एका दिवसाचं, हे मुलाचं काम बरोबर. एका पुरुषाचं काम जे आहे 1/10 भाग, एका महिलेचं काम जे आहे ते 1/24 भाग, एका मुलाचं 1/B भाग. आता इथे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे रे बाबा, हा जर करत असाल तर उत्तर लगेच तयार आहे. काय आता येईल का, हे सॉल्व करा. मी नाही देत आता, मी नाही घेत आता हे कॅल्क्युलेशन, पर सिम्प्लिफिकेशन मध्ये आणून देतो. सिम्प्लिफिकेशन मध्ये आणून तुम्ही सोडवा. काय येईल, 1/b इज इक्वल टू 1/6 मायनस 1/10 अधिक 1/24. हे जे आहे तुम्हाला 1/b म्हणजे बॉयचं एका दिवसाचं काम मिळेल. ठीक आहे, बॉयचं एका दिवसाचं काम करताना तुम्हाला
करता येईल. आता 10 आणि 24 म्हटलं तर काही त्याचा लसावी तुम्हाला मल्टिप्लिकेशन डायरेक्ट करणे. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करा, मल्टिप्लिकेशन करून उत्तर काढा. ओके. मग याच्यावरून तुम्हाला 1/b दिसेल, म्हणजे बॉयचं एका दिवसाचं काम. मग एका दिवसाचं काम जर असेल तर त्या मुलाला काम करण्यासाठी किती दिवस लागतील, त्याच्या इनवर्स. ओके. तर करेक्ट आन्सर सांगून देऊ याचं. मी आन्सर सांगून ठेवतोय, बट यू हॅव टू कॅल्क्युलेट. आन्सर आय एम गोइंग टू टेल यू. 40 डेज जे आहे हे करेक्ट आन्सर असणार आहे. बघा तुमचं कॅल्क्युलेशन येतं का. एक पुरुष एका स्त्रीपेक्षा 2 पटीने जास्त कार्यक्षम आहे, म्हणजे डबल काम करतो, म्हणजे दिवस अर्धे घेतो. एक स्त्री एका मुलापेक्षा 2 पटीने जास्त कार्यक्षम आहे. जर तिघेही पुरुष, स्त्री आणि मुलगा दिलेले काम 7 दिवसात पूर्ण करत असतील तर फक्त मुलाला ते काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल. समजा आपण या प्रॉब्लेम मध्ये, आता हे प्रॉब्लेम जे आहे ना, या प्रॉब्लेम मध्ये काम करण्यासाठी, कार्य पूर्ण करण्यासाठी मुलगा पकडा, मुलाला लागतात x दिवस. याच्यावरनं तुम्ही बाकीचं पण करू शकता. x दिवस लागतात. किंवा पुरुषाचं कार्य जर काढायचं असेल तर पहिले आपण स्त्रीचं जे आहे, स्त्री एका मुलापेक्षा 2 पटीने जास्त कार्य, म्हणजे स्त्री जर आपण बघितली तर ती x/2 डेज घेणार, आणि पुरुष जो आहे स्त्रीपेक्षा 2 पटीने जास्त, म्हणजे पुरुष जर आपण बघितला तर तो x/4 टाइम्स होतो. ओके, x/4 टाइम्स. आता या तिघांची करा टोटल. आता इथे कॅल्क्युलेशन करा. 1/x प्लस 1/x/2 प्लस 1/x/4. याचं किती दिवसामध्ये पूर्ण करतात सांगितलं, हे 7 दिवसामध्ये, म्हणजे इज इक्वल टू 1/7. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जे करायचं असेल ते कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट आहे. 1/x प्लस 2/x प्लस 4/x इज इक्वल टू 1/7. आता x तर कॉमन आहे सगळीकडे, त्याच्यामुळे 1 अधिक 2 अधिक 4 बरोबर 1/7. ओके, तर 7/x इज इक्वल टू 1/7. तो x की वैल्यू क्या आएगी, 49. तो 49 डेज. ठीक आहे, 49 डेज जे आहे इथे आन्सर येणार. दिस इज होमवर्क फॉर यू. दिस इज युअर होमवर्क. 100 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील. थोडंसं ट्रिक आहे, ट्रिक वापरा, ट्रिक वापरून उत्तर द्या. ओके, तर सगळ्यांना परत एक वेळा दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्ही जे आहे आपल्याला चांगल्या प्रकारे एन्जॉय केलेलं असेल, तुमच्यासाठी जे आहे ते सगळं काही आपण अवेलेबल करून दिलेलं आहे. आपल्या फॅकल्टीज तुम्हाला मार्गदर्शन करतायत आणि तुम्ही आपल्या प्रोग्रामला जॉईन आहातच. So thank you everyone. Thank you for joining us on Byju's Exam Prep, the most comprehensive preparation app for all exams. And best of luck for your studies.